आमचे मित्र सचिन भैया जोशी यांना खूप परमार्थाचा पहिल्यापासून छंद आहे आणि मेन सांगायचं म्हणजे आमच्या दोघांचं शिक्षण चौथीपर्यंत सोबतच झालेलं आहे आणि एवढे महात्मे मोठे मोठे आणायचं म्हणजे सोपं नाही ना। आता हे महाराज कथाकार महाराज असतील, सरस्वत महाराज, तसंच शेवटच्या दिवशी 3 तारखेला देंगलूरकर महाराजाचं कीर्तन आहे। यांची सेवा कमीत कमी 10-10, 11-11 वर्षे लोकांना भेटत नाही। तर खरंच सचिन देवाचे डिगोळमध्ये प्रसिद्ध रेणुका मातेचं मंदिर आहे, त्याच्यासाठी गावाला डिगोळ देवीचे असे म्हणतात। देवीचे काहीतरी उपकार असतील, सर्व गावकऱ्यांचे काहीतरी उपकार असतील, त्याच्यामुळे हे महात्मे काही साधे नाहीत। आपल्या ह्या डिगोळमध्ये दत्त मंदिरमध्ये खूप मोठे मोठे महात्मे येऊन गेलेले आहेत। ही कृपा फक्त हे महात्मे आणण्याचं सामर्थ्य फक्त सचिन देवामध्येच आहे। त्यांच्या आईवडिलाचे काहीतरी उपकार असतील आणि इथं जे नाही ते आत्तापर्यंत महात्मे येऊन गेलेले इथं। आता चैतन्य महाराज देंगलूरकरचं सुद्धा कीर्तन होणार आहे। चैतन्य महाराज देंगलूरकर आणि आज ठीक 8:30 ते 10:30 ह्या वेळेमध्ये भरत जोगी यांचं कीर्तन होणार आहे। ह्या कीर्तनाचा सुद्धा सर्वांनी अवश्य लाभ घ्यायचा ही नम्र विनंती। आणि 3 तारखेला देंगलूरकर महाराजाचं कीर्तन होणार आहे। ह्या कीर्तनाचा सुद्धा सर्वांनी इंजेगाव आसन, बेलंबा आसन, कवटळे आसन, नात्रा आसन, ढ्याडिगोळा आसन, धामोनी आसन, हे सर्व काही 2-3 गावं जे आहेत हे सचिन देवबाप्पाकडे गाव आहेत। हे आतात नाही तर ह्यांच्या वर्डापासून हे गाव आहे 2-3, नात्रा आसन, ढ्याडिगोळा आसन, इंजेगाव आसन सचिन देवाकडं। आणि सचिन देवा दिसाय सामान्य आहेत, मात्र सचिन देवा संजय मी बरोच मूर्ती लहान मात्र कीर्ती महान आहे। मी स्वतः आळंदीला गेलतो सचिन देवा संघ, कमीत कमी तिथं 1000-1500 लोक असतील बारीला। मात्र सचिन देवाचे ते एक ओळखीचे होते कोणतरी, खूप मेन तिथले पुजारी असतील का कोण असतील मला काय नाव आठवत नाही त्यांचं। सचिन देवा गेले, आम्हाला नमस्कार वगैरे घातला, लगेच तिथल्या एका पुजाऱ्याला बोलून लगेच आम्हाला मधून सोडलं आणि दर्शन झालं। तेव्हापासून सचिन देवाचं म्हणजे दिसायला लहान आहेत मात्र कीर्ती खूप त्यांची महान आहे। दिसायला लहान आणि कीर्ती महान। आणि इथंसुद्धा दत्त मंदिरसुद्धा आपण बघतात खूप महान कथाकार असतील, गायक असतील। आता काल आपण रात्री बघितलं भरत महाराज सोडगीर म्हणजे अख्ख्या परळी तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये गाजलेलं व्यक्तिमत्व आहे। ते भागवत कथाकार पण आहेत, कीर्तनकार पण आहेत आणि गायनकारसुद्धा आहेत। पकवाज म्हणजे नंबर 1चे पकवाज वादक आहेत, ते काय साधे नाहीत। खूप राम महाराज ढोका असतील, इंदूरकर महाराज असतील किंवा बाळू महाराज गिरगावकर असतील, यांच्या ठिकाणी यांच्या कीर्तनात त्यांनी पकवाज वाजवला आहे। आणि आपल्याला हे महात्मे एवढे भेटणं म्हणजे सोपं नाही, एवढं काहीतरी देवाच्या आईवडिलाचं पुण्य असेल आणि सचिन देवाचं बी पुण्य, मेन म्हणजे आईवडिलाचं पुण्य असेल, त्याच्यामुळं सचिन देवाला एवढे मोठे मोठे महात्मे भेटतात। तर सर्व गावकऱ्याच्या वतीनं आणि मेन सांगायचं म्हणजे महिला भजनी मंडळाचं जेवढंही वर्णन करावं तेवढं कमी असेल। शिंदे काकू असत्यान, रत्नमाला शिंदे काकू, मुक्ता काकू असत्यान, जाधव काकू असत्यान, कंशताई असत्यान, ढेंबरेताई असत्यान, शेजुळताई असत्यान किंवा काकू असत्यान, जेवढं बी वर्णन करावं व्हायचं कमी या। कवा बी आम्ही आवाज दिला की लगेच त्यात हरिपाठ चालू करतात। नाही आज आपण बघतात एक पंचपती हरिपाठ घेतात, आपण आज बघतात 1 मिनिट लोकायला वेळ नाही द्यायला। मात्र ह्यांना जेवढंही वर्णन करावं तेवढं कमी या। मुक्ता काकूचं शिंदे काकूचं त्या बोलतात ते खरं बोलतात, काही गोष्टी आम्हालाही राग येतात मात्र पुन्हा वाटतं काय जे बोलतात ते खरं बोलतात। मात्र आजकाल लोकायला खरं बोललेलं चालत नाही। शिंदे काकू असतात, मुक्ता काकू बोलतात ते डायरेक्ट बोलतात, मात्र त्यांच्या पोटात काय नसतंय। आणि जेवढंही वर्णन करावं त्यांचं हरिपाठ केवळ त्यांच्यामुळेच होतं आहे, जेवढंही वर्णन करावं तेवढं कमीच आहे। त्यांनासुद्धा कोटी धन्यवाद। आमच्या गावामध्ये डिगोळमध्ये सचिन देव खूप जुनाट आहेत, पण त्यांचे आईवडील चांगले होते, त्यांच्या आईवडिलाचे त्यांच्यावर संस्कार चांगले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या लाभानं जसं घडलं तसं गावामध्ये मंदिर बांधलं। त्यांची अपेक्षा नाही आहे तशी, पण त्यांनी केलं। खूप कौतिक आहे त्यांचं। मोठे मोठे महाराज आणतात, त्यांच्या हातानं सत्कर्म घडतो। आम्ही हे गावातल्या महिला मंडळ त्यांना हरिपाठासाठी खूप मदत करतात। तेही त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांचे एक शब्द ऐकायचे म्हणलं ते आमच्या अंगावर शहारे उभारतात। एवढं कौतिक करावं त्यांचं तेवढं थोडं असे सचिन महाराज आहेत। आणि खूप देणगी देतात, देव त्यांच्या पाठीशी सदा आहे असं आम्ही त्यांचं कौतिक करतात।